नमस्कार. मी डॉक्टर माधवी नरसाळे, मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागामध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. असं आहे की नाशिक हे माझं आजोळ. माझे आजोबा आणि आजी तिकडे राहायचे आणि दर उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणा किंवा दिवाळीच्या सुट्टीत म्हणा, आम्ही नाशिकला आम्ही सगळी भावंडं नाशिकला यायचो आणि त्यांचा वाडा होता. तर त्या वाडा हा हुंडीवाला लेन म्हणून एक ठिकाण होतं, तिथे होता. आणि मग तेव्हा आम्ही नाशिकचा आजूबाजूचा परिसर पण फिरायचो आणि बऱ्याच वेळेला आम्ही गंगेवर जायचो. म्हणजे मला गोदावरी हा शब्द माझ्या आजोबांनी किंवा आजीनी वापरलेला आठवत नाही. ते म्हणायचे आपण गंगेवर जाऊया. असा त्या गंगेचा आणि माझा खूप जवळचा आणि एक प्रकारचा जिव्हाळ्याचा संबंध आहे असं 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 मला वाटतं. पुढे जसं जसं मी संस्कृतकडे वळले आणि नंतर मग मुंबई विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून मी काम करू लागले, तेव्हा माझ्या पाहण्यात एक ग्रंथ आला आणि तो आहे ब्रह्मपुराण. आणि ब्रह्मपुराणाच्या एका भागामध्ये जवळजवळ 101 अध्यायांचं गौतमी महात्म्य आहे. आणि ही जे गौतमी महात्म्य आहे, हे गौतमाने कशा प्रकारे नदी, शंकराच्या जटेमधनं गंगा ही सह्य पर्वतावरती आणली त्याचं वर्णन. आणि नंतर ती गंगा अर्थात गोदावरी ही पुढे पुढे कशी गेली आणि बंगालच्या उपसागरास कशी मिळाली, ह्याचं संपूर्ण वर्णन आपल्याला त्यात दिसून येतं. आणि त्या ओघात अर्थात नाशिकचं तर वर्णन येणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यात असे अनेक उल्लेख आहेत. नाशिक संबंधीचे उल्लेख आपल्याला पद्मपुराणात सापडतात, आपल्याला स्कंदपुराणात सापडतात, ब्रह्मपुराणात तर ऑफकोर्स सापडतातच. पण त्याबरोबर महाभारतात देखील नाशिकचा रेफरन्स आहे. रामायणामध्ये आपल्याला जरी नाशिक असं जरी नसलं तरी जनस्थान, पंचवटी असे उल्लेख सापडतात. आणि अजून एक जो भाग मजेशीर आहे तो म्हणजे भवभूती नावाच्या नाटककाराच्या उत्तरामचरित नावाच्या एका संस्कृत ग्रंथामध्ये गोदावरी नदी, जनस्थान आणि तिथे असलेल्या काही तमसा आणि मुरला, आता ह्या नद्या वास्तवात आहेत की नाही हे माहिती नाही, पण या उपनद्या यांचे डायलॉग आहेत. त्या मानवी रूपामध्ये रंगमंचावरती उपस्थित राहतात आणि त्या सीतेशी, रामाशी संवाद साधतात. अशा प्रकारचे रेफरन्सेस आपल्याला 8व्या शतकापासून आपल्याला तर निश्चितच मिळतात. ग्रांथिक रेफरन्सेस अर्थात इतिहास काळ नाशिकचा खूप प्राचीन आहे, त्याच्या आधी जातो ही गोष्ट खरी आहे, पण माझा तो अभ्यासाचा विषय नाही आहे, त्यामुळे मी शक्यतो ग्रंथांवरती फोकस करीन. तर सांगायची गोष्ट अशी की जेव्हा मी एक पुस्तक वाचलं, प्राध्यापक ॲन फेल्डहाऊस यांनी वॉटर अँड वुमनहूड नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. ग्रंथ आहे तो, पुस्तक आपण म्हणू नये त्याला, ग्रंथच आहे तो. आणि त्यामध्ये त्यांनी गोदावरी नदीविषयीचे उल्लेख केलेले आहेत. आणि त्यात मला अजून एक रेफरन्स मिळाला, तो म्हणजे गौतमी महात्म्याचं गोदा महात्म्य असं दासगणू महाराजांनी मराठीत लिहिलेलं आहे, असा संदर्भ मला मिळाला. आता त्यामुळे मी मिळवलं आणि मग एकत्र अभ्यास करायला लागले. सांगायची गोष्ट अशी की ब्रह्मपुराणामध्ये गोदावरी ही अर्थात गौतमाने आणली म्हणून ती गौतमी, आणि गौतमाच्या हातून गोहत्या झाली आणि त्याचं पापक्षालन त्यांनी केलं म्हणून ती गोदावरी झाली. तर तिला वृद्ध गंगा असं म्हटलेलं आहे. आणि जी आपली वाराणसी किंवा गंगोत्रीपासून हिमालयात उगम पावणारी जी गंगा आहे, ती गंगा ही तिची कनिष्ठ बहीण आहे असं मानलं गेलेलं आहे. आता ह्यात एक गमतीचा मुद्दा असा येतो की जर आपण भौगोलिक दृष्टीने विचार केला तर सह्य पर्वत किंवा सह्याद्री हा हिमालयापेक्षा प्राचीन पर्वत आहे आणि हिमालय हा अर्वाचीन आहे. आणि कुठेतरी ह्याचा काही संबंध लागतो का ह्या पुराणांच्या नरेटिव्समध्ये, या आख्यानांमध्ये, असा एक
मला विषय पुढे वाढवायचा आहे. नाशिक हे कुंभमेळ्याचं तर ठिकाण आहे. सिंहस्थाच्या वेळेला इथे सगळे साधू संत जमा होतात आणि पवित्र स्नान करतात. हा तर एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तिला दक्षिण काशी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे जे काही काशीमध्ये जसं दिसतं तसं आपल्याला नाशिकमध्ये सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी समांतर चाललेल्या दिसतात. म्हणजे अनेक नद्यांचे संगम, त्या नद्यांची नावं, नंतर काही तीर्थक्षेत्र जसं कुशावर्त हे गंगेच्या, हिमालयातल्या गंगेच्या ह्याच्यात पण येतं आणि नाशिकच्या गंगेच्या संदर्भात पण येतं. किंवा मग प्रयाग तीर्थ हे हिमालयाच्या, हे उत्तर भारतामध्ये तर अलाहाबाद, आता त्याचं नाव प्रयागराज केलंय पण त्याचं मूळ नाव प्रयाग होतं. इथेही आपल्याला प्रयाग दिसून येतं. अशा प्रकारे आपल्याला पॅरलल तीर्थ जी काही आहेत तीही आपल्याला आढळतात. नंतर मग दासगणू महाराजांनी जे महत्त्वाचं कार्य केलं त्या महत्त्वाच्या कार्यामध्ये त्यांनी ती तीर्थस्थळं ही आयडेंटिफाय करून त्या तीर्थस्थळांचं आधुनिक नाव काय आहे ते आधुनिक नावसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून मग मी आणि अनिता जोशी आम्ही दोघींनी एक ट्रेल केला आणि जी गावं दासगणू महाराजांनी मेन्शन केलेली आहेत, त्याचा उल्लेख केलेला आहे, त्या गावी आम्ही गेलो. आणि त्यात तुम्हाला मी एक सांगते की एक गोवर्धनेश्वर नावाचं एक ठिकाण आहे आणि गोवर्धनेश्वराचा उल्लेख ब्रह्मपुराणात जसा येतो तसाच दासगणू महाराजांच्या संदर्भाच्या गोदा महात्म्यामध्ये येतो. आणि त्यामध्ये ती कथा अशी आहे की नंदी हा खूप रागवला आणि का तर त्याचे जे वंशज आहेत बैल त्यांच्याशी शेतकरी अत्यंत वाईट पद्धतीने वागले आणि त्यामुळे संपूर्ण गोवंशाने असहकार पुकारला. आणि मग त्यावेळेला मग सगळ्या देवांनी नंदीला विनंती केली आणि मग नंदी आणि कामधेनू आणि इतर हे सगळे गोवंश हा प्रसन्न झाला आणि त्यांनी पुन्हा दूध दुभतं आणि शेतीची कामं करायला सुरुवात केली. आणि ते ठिकाण आहे गोवर्धनेश्वर. आता आम्ही गोवर्धनेश्वरला गेलो, मी आणि अनिता जोशी. तर आम्हाला तिथे एक प्राचीन शिवमंदिर दिसलं आणि त्याच्या बाहेर एक असा बोर्ड दिसला की ज्यामध्ये गोवर्धनेश्वराचं बॅकग्राऊंड सांगितलेली आहे. आणि त्या बॅकग्राऊंडमध्ये त्यांनी हीच जी कथा आहे त्या कथेचा उल्लेख तिकडे केलेला आहे. ह्याचा अर्थ आपल्याला काय दिसतो की जी ब्रह्मपुराणात आढळणारी जी कथा आहे, ब्रह्मपुराण साधारण 7व्या शतकापासून त्याच्या रचनेला जी सुरुवात झाली ती साधारण 13व्या-14व्या शतकापर्यंत थांबली. तर तिथे जी कथा आहे तीच कथा आपल्याला दासगणू महाराजांच्या गोदा महात्म्यात दिसते. तीच कथा आपल्याला गोवर्धनेश्वराच्या मंदिरासमोर आपल्याला त्याच्याविषयी सांगितलेलं दिसतं. म्हणजे जनमानसामध्ये अजूनही गोदावरी नदीच्या संदर्भात असलेल्या कथांचं स्थान काय आहे हे आपल्याला लक्षात येतं. आणि ह्या कथा ज्या आहेत या जिवंत कथा आहेत असं मला म्हणावंसारखं वाटतं. आणि पुढे मग नंतर चाकोरं म्हणून चक्रतीर्थ आहे, तेही स्थान सांगितलेलं आहे. असं करत मग अगदी दारणा गोदा संगमापर्यंत आपण येऊ शकतो. आणि नंतर मग पुढचा भाग आम्ही पुढचा ट्रेल केला नाही पण तिथपर्यंत येऊन थांबलो. पण याचा अर्थ असा आहे की जुन्या कथा आहेत. आता तुम्हाला एक उदाहरण देते. बहुतेक लोकांना अहल्येची कथा माहिती आहे. तर अहल्येचा पहिला उल्लेख येतो तो वैदिक ग्रंथांमध्ये येतो आणि नंतर तिचा संबंध येतो तो रामायणात येतो की ज्यामध्ये तिचा आणि इंद्राचा संबंध झाला आणि त्यानंतर गौतम ऋषींना राग आला आणि त्यांनी शाप दिला की ती शिळा होऊन पडेल. तर त्या शिळेचा संदर्भ आहे तो रामायणात येतो. आता तीच कथा आपल्याला गौतमी महात्म्यात आणि गोदा महात्म्यात दिसते, ज्यामध्ये गौतमाने तिला पापक्षालन करण्याकरता तिला नदीत रूपांतरित केलं आणि ती नदी गोदावरीच्या प्रवाहाला मिळते आणि अहल्येने केलेलं पाप धुतलं जातं. आणि ते ठिकाण म्हणजे अहल्या संगम तीर्थ जे आपल्याला आज देखील आपल्याला बघायला मिळतं. अशा या कथा आहेत. या कथा या अतिशय जिवंत आहेत आणि त्या राहायला पाहिजे जनमानसांमध्ये. ही तर गोष्ट खरी आहे पण काळाच्या ओघामध्ये त्या लुप्त होत आहेत.
आणि त्यामुळे त्या कथांचं म्हणजे मूळ कथा कशी आहे, त्या कथेचं रूपांतरण कसं झालं आणि जनमानसामध्ये त्या कथेचं कशा प्रकारचं व्हर्जन आहे, ह्याचं कुठेतरी आपल्याला रेकॉर्डिंग करणं हे मला वाटतं अत्यंत गरजेचं आहे. कारण दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ओरल हिस्ट्री. आणि आताच्या काळामध्ये ह्या अशा प्रकारच्या ओरल हिस्ट्रीला अतिशय महत्त्व आहे. तशा प्रकारची काही कामं आपण हाती घ्यावी आणि ती पूर्णतेस द्यावी, असं मला वाटतं. धन्यवाद.